नमस्कार. श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत रुचकर स्वादिष्ट फणसाची भाजी. ज्यांनी कधी बनवली नाही त्यांनी या पद्धतीने बनवली तर नेहमीच बनवतील. शिवाय घरातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच आवडीने खातील. नाही इथे आपण सुके खोबऱ्याचं वाटण करणार आहोत, नाही ओलं खोबरं, नाही दह्यातील मसाले आणि नाही कुकरलाही शिजवणार नाही, तरीसुद्धा परफेक्ट शिजेल. चला तर मग सुरुवात करूया. तर इथे मी 300 ग्रॅम एवढे हे फणस घेतले आहे. मार्केटमधून आणतानाच अशा फोडी करून आणल्यात. तर हे पहा, अगदी लहानसुद्धा नाही किंवा मोठ्याही फोडी करून घेतल्या नाही. तुम्ही जर घरी फणस चिरत असाल तर सुरीलाही थोडंसं खोबऱ्याचं तेल लावून घ्या आणि हातालासुद्धा दोघं बाजूने उलटपालट करून तेल लावून घ्या. खाली पेपर किंवा कपडा अंथरा आणि त्यावरच मग फणस कापा, नाहीतर मग खाली फार खराब होतं. आता इथे मी मार्केटमधूनच अशा फोडी करून आणल्या, तर थोडासा येताना वेळ झाला की असं हे काळं होतं. आणल्याबरोबर तेव्हाच पाण्यात टाकायचं. तर आता इथे मी एका कटल्यामध्ये मोठ्या खोलगट भांड्यामध्ये फणस टाकले आणि 2 पाण्याने फणस धुवून घेते आहे. म्हणजे फणसाचा वरचा हिरवट भागही त्यांच्या सुरीला वगैरे लागलेला असतो, तर तोही फणसात येतो. व धुवून घेतल्यानंतर फणसाच्या फोडी काढून पाणी निथळून घेतला. आता गॅसवर मी इथे एक टोप ठेवला आणि एवढं फणस आहे 300 ग्राम, यासाठी मी 2 ग्लास एवढं पाणी घातलं. यात अर्धा चमचा एवढे मीठ आणि अर्धा ते पाव चमचा एवढी हळद घातली. आता पाण्याला उकळी येत होती तेव्हा यात फणसाच्या फोडी घातल्या आणि यात आता अर्धा इंच आलं थोडंसं किसून घालूयात. तर इथे मी थोडंसं अर्धा चमचा आले किसून घेतले आणि यात घातले. हळद, मीठ आणि किसलेल्या आल्यामध्ये हे फणस आपण शिजवून घेऊयात. हवं तर तुम्ही थोडीशी काळी मिरी पूडही घालू शकता, पण काही आवश्यकता नाही. यातसुद्धा ही फणसाची भाजी फार टेस्टी होते. एकदा मिक्स करून घेतलं आणि गॅसची आच अजिबात मंद किंवा मध्यम करायची नाही. मोठ्या आचेवरच फणस आपल्याला 80% एवढं शिजवून घ्यायचं आहे. तर हे पहा, 5 ते 6 मिनटं एवढे फणसाला मला लागले. की 300 ग्रॅम फणसासाठी मी 5 ते 6 मोठ्या आचेवर झाकण ठेवून असं हे फणस शिजवून घेतलं. अगदी जास्तही नाही शिजवली, थोडीशी कसर यात आहेच. हे पहा, इतपत शिजवलं की आपण चमचा टाकतोय तर पटकन असं कट होतं आहे. हे पहा, म्हणजे अजून यात 20% एवढी कसर राहिली, अगदी मऊसुद्धा नाही. तर हे पहा, चमचानेच मी फोड अशी कट करते तर पटकन वेगळी होत आहे. थोडीशी कसर ठेवायची आणि मोठ्या आचेवरच हे फणस शिजवून घ्यायचं. हवं तर तुम्ही कुकरला एकच शिट्टी करून घ्या किंवा एक शिट्टी होत आली अशी अर्धी की तेव्हा कुकर बंद करू शकता. पण असं फणस शिजवलेलं फार चविष्ट लागतं. हे पहा, तर आता हे सर्व फणसाच्या फोडी एका प्लेटमध्ये मी काढून घेतल्या. फणस हे कोवळं आहे, जास्त मोठं नाही आहे. मोठं फणस असेल तर तुम्ही कुकरला एक शिट्टी करून घेऊ शकता, ते सुद्धा मोठ्या आचेवर. अगदी टेस्टी आणि चविष्ट अशी भाजी होते. एकदा या पद्धतीने नक्की करून पहा. आता जे हे फणसाचं पाणी होतं ते मी झाकून ठेवलं बाजूला. आपल्याला ते ग्रेव्हीसाठी लागेलच. आणि फणसाच्या फोडीतील सर्व पाणी निथळून घेतलं आणि फणसाच्या फोडी एका प्लेटमध्ये काढून घेतल्या होत्या. आता गॅसवर कढाई ठेवून यात तेलातच या फणसाच्या फोडी आपण थोड्याशा परतवून घेऊयात, अगदी कमीत कमी तेलात. तर इथे मी पोहे खाण्याचे 2 ते 3 चमचे एवढेच तेल घातले आणि याचा तांबूस असा थोडासा सोनेरी रंग येईपर्यंत फणसाच्या फोडी आपण या तेलात भाजून घेऊयात. गॅस मोठ्या आचेवर करायचा नाही, तर मंद ते मध्यम आचेवर आता फणस आपण तेलातून परतवून घेऊयात. तर आता याचा रंग बदलत आला आहे. हे पहा, असा या फणसाचा रंग बदलत आला की तोपर्यंत इथे मध्यम ते मंद आचेवर हे तेलात या फोडी परतवून घ्यायचा आणि आता काढून घेऊयात. तर आता एका प्लेटमध्ये तेलात भाजलेल्या फोडी काढून घेतल्या. आता हे थोडंसं आपण बाजूला ठेवूयात. यावर झाकण ठेवून 5 मिनटं हे बाजूला ठेवलं आणि यासाठीचे आपण मसाले पाहूयात. तर इथे मी 1 चमचा एवढे जिरे घेतले आहेत आणि खड्या मसाल्यांमध्ये अर्धा ते 1 इंच एवढी दालचिनी, 5 ते 6 काळी मिरी, 2 ते 3 लवंग, 1 हिरवी वेलची, 1 मसाला वेलची, 1 तमालपत्र, 2 लाल अख्खी सुकी मिरची, 1 ते 1.5 चमचा एवढे धने आणि उभे पातळ चिरून घेतलेले 2 मध्यम आकाराचे कांदे. 300 ग्रॅम फणसासाठी अगदी योग्य प्रमाणे खूप टेस्टी अशी भाजी होते. त्यानंतर इथे
एक लहान आकाराचा टोमॅटो चिरलेला, 2 हिरवी मिरची, 10 ते 12 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि कोथिंबीरीची देठं. आता ज्या कढईमध्ये आपण तेलात फणस भाजून घेतले होते त्याच कढईमध्ये पुन्हा पोहे खाण्याचे 1 ते 1.5 चमचे एवढे तेल घातले आणि त्यात आता हे खडे मसाले थोडेसे भाजून घेऊयात. इथे मी 2 लाल अख्ख्या सुक्या मिरच्या घेतल्या आहेत, याने ही मस्त अशी या भाजीला चव येते. आणि थोडंसं भाजून घेतल्यानंतर मस्त असा खमंग वास यायला लागला की तेव्हा यात चिरलेला कांदा घालूयात. आणि कांदा इथे आपल्याला जास्त काळा करायचा नाही आहे, थोडासा असा रंग बदलत आला की तेव्हा यात घालूयात जी आपण मिरची घेतली होती, 2 हिरवी मिरची, ती मी अशी तुकड्यांमध्ये करून घेतली आणि यासोबतच आले आणि लसूण पाकळ्याही घातल्या. आपण आधीही यात अर्धा ते पाव इंच किसून घेतलेले आले घातले होते फणसात. आता इथे अर्धा ते पाव इंच आल्याचे तुकडे घातले. थोडंसं भाजून घेतल्यानंतर हिरवी मिरचीला डाग पडायला लागले की तेव्हा चिरलेला टोमॅटो घालूयात आणि कोथिंबीरीची देठं. टोमॅटो जर गावरान असेल तर तो थोडासा आंबट असतो, म्हणून अर्धाच घ्या किंवा लहान असेल तर एक घेऊ शकता किंवा कुठलाही टोमॅटो घेत असाल तर अर्धाच घ्या. आता मसाला आपण इथे भाजून घेतला, कढईतच थोडंसं थंड होण्यासाठी ठेवला आणि एका प्लेटमध्ये काढून घेतल्यावर मसाला थंड झाल्यानंतर आता वाटण करून घेऊयात. सर्व मसाला मिक्सरच्या भांड्यात घालूयात. तर आपण इथे कांदा जास्त काळा केला नाही, असं तांबूस रंगावरच भाजला. आता मसाले मिक्सरच्या भांड्यात घातल्यावर पाणी घालून बारीक असं याचं वाटण करून घेतलं. तर हे अगदी बारीक वाटण करून घेतलं. आता त्याच कढईमध्ये अजून आपण फोडणीसाठी किंवा बघारणीसाठी तेल घालूयात. मी इथे मोठा अर्धा चमचा एवढे तेल घातले आहे. तेल चांगले गरम झाल्यावर यात वाटण घालूयात आणि अर्धा मिनटं असं वाटण थोडंसं परतवलं काही सेकंद की त्यानंतर यात घालूयात 1 चमचा एवढी काश्मीरी मिरची पूड किंवा तुम्ही घरचं लाल तिखटही घालू शकता जर थोडंसं तिखट हवं असेल तर. आणि अर्धा ते पाव चमचा एवढी हळद घातली. आपण आधीही फणस शिजवायला हळद घातली होती, म्हणून अगदी मी इथे पाव ते 2 चिमूट एवढी हळद घातली. आणि आता मिरची पावडर घातल्यावर चांगलं हे मिक्स करून परतवून घेऊयात की याचं प्रमाण कमी होईपर्यंत. आपण आधी 2 हिरवी मिरची, 2 लाल अख्ख्या सुक्या मिरच्या आणि खडे मसाले घेतले आहे, म्हणून तिखटाचं प्रमाण घरचं तिखट वापरत असाल तर प्रमाण थोडंसं अंदाजाने आणि बेताने घ्या. मी इथे 1 चमचा एवढी काश्मीरी मिरची पूड घातली आहे, लाल सुकी मिरची घेतली होती म्हणून. आता चांगलं परतवल्यानंतर यात फणसाच्या फोडी घातल्या आणि फणसाच्या फोडींना हा मसाला चांगला कोट झाला पाहिजे तोपर्यंत चांगलं मसाल्यामध्ये अजून परतवून घेतला. आणि आता वरून घातला अर्धा ते पाव चमचा एवढा मटण मसाला. मटण मसाल्यामुळे अजूनच याला खूप छान चव लागते, अगदी नॉनव्हेजसारखी भन्नाट ही फणसाची भाजी लागते. एकदा करून पहा. पर्याय आहे वरून मसाला घालायचा, नसेल घालायचा नाही घातला तरीही चालेल. आपण खडे मसालेसुद्धा घेतलेच आहेत, पण अगदी मी वरून थोडासा अर्धा ते पाव चमचा एवढाच मटण मसाला घेतला, कुठल्याही पाकिटातला घेऊ शकता. आणि सर्व चांगलं मिक्स केल्यानंतर वाटणातलं पाणी घातलं, एकदा पुन्हा मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर आपण जे फणस शिजवल्याचं पाणी शिल्लक ठेवलं होतं ते यात घातलं. फणस शिजवताना आपण अगदी मोठ्या आचेवर फणस शिजवून घेतलं होतं, म्हणून पाणीसुद्धा अगदी अर्धा ग्लास ते 1 ते 1.5 कप एवढंच पाणी होतं, ते सुद्धा संपूर्ण पाणी यात घातलं. खाली हळद राहिली असेल तर ती राहू द्या, ती न घालताच फक्त वरवरचं पाणीच घाला. आपण आधीही आता फोडणीमध्ये हळद घातलीच आहे आणि सर्व पाणी घातल्यानंतर एकदा चांगलं मिक्स करून घेतलं. आणि आता पहिली उकळी फुटली की चवीनुसार मीठ घालूयात. आपण आधीही यात मीठ वापरले आहे फणस शिजवताना, म्हणून अंदाजाने आणि बेताने मीठ घालायचं. आता मोठ्या आचेवर पुन्हा चांगलं खळखळ उकळून घेते. 2 मिनटं चांगलं खळखळ उकळलं की गॅस मंद आचेवर करून यावर झाकण ठेवायचं आणि 8 ते 9 किंवा 9 ते 10 मिनटं मंद आचेवर शिजवून घ्यायचं किंवा तुम्ही कुकरलाही 1 ते 2 शिटी करून घेऊ शकता. तर मंद आचेवर मी 9 ते 10 मिनटं शिजवून घेतलं. कुठूनही वाफ जाणार नाही असं झाकण ठेवायचं आणि 9-10 मिनटं मंद आचेवर शिजवून घ्यायचं. जास्त अर्धा किलो ते 1 किलो फणस असेल तर एक 20 ते 25 मिनटं किंवा 15 ते 20 मिनटं मंद आचेवर शिजवायचं. तर फणसही पाहू शकता मस्त असं शिजलं आहे. आपण चमचा
फणसात टाकतोय, प्रेस करताच मऊ असं फणस शिजले. आतपर्यंत अगदी रसीलं आणि ज्युसीलं असं हे फणसाची भाजी झाली. फणसाच्या फोडीमध्ये मस्त ग्रेव्ही मुरली, तुम्ही पाहू शकता. अगदी आतपर्यंत ग्रेव्ही मुरली, तेवढीच टेस्टी अशी ही फणसाची भाजी झाली आहे. एकदा या पद्धतीने करून पहा. आता गॅस बंद करूयात. वरून भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि गरमागरम चविष्ट रुचकर अशी फणसाची भाजी सर्व करूयात. जेवढी दिसायला ही ग्रेव्ही छान दिसते, तेवढीच खायलासुद्धा फार टेस्टी आहे. तर तुम्ही पाहिलं तर आपण कुकरलाही नाही शिजवली, तरीसुद्धा फणस आतपर्यंत शिजला आहे आणि ग्रेव्हीही आतपर्यंत मुरली आहे. एक छोटंसं निवेदन, रेसिपी आवडल्यावर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा हां. कमेंटद्वारेही सांगा. पुढच्या भागात पुन्हा भेटूया. धन्यवाद.